नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका भरती, जीएमसी भरती, डीएमईआर तसेच धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 साठी महत्त्वपूर्ण अशा मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न TCS तसेच IBPS मध्ये विचारण्यात आलेले आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर मराठीमध्ये एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत. तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही. आता या तपोधन या शब्दाची जर आपण फोड केली तर आपल्याला दोन शब्द मिळतील. एक तर तप आणि दुसरा आहे धन. आता इथं काय तप हा काय विसर्ग मिळाला आहे म्हणून हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. पुढील शब्दांची फोड पूर्ण करा. निरीच्छा याचे दोन शब्द असतील. एक नि, त्यानंतर विसर्ग आणि त्याच्या पुढे इच्छा, या दोन शब्दाच्या मिळून इच्छा हा शब्द निरीच्छा हा शब्द तयार झाला आहे. आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर आम्ही हे काय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. दर्शक सर्वनाम कोणती? तर जसे की तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, हा, ह्या ही सर्व काय दर्शक सर्वनामाची उदाहरणे आहेत. त्यानंतर संबंधी सर्वनाम, ज्यामध्ये जो, जी, जे, ज्या हे संबंधी सर्वनामाची उदाहरणे. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर तोंडावाटे जो मूलध्वनी निघतो त्याला वर्ण असे आपण म्हणतो. पुढील अक्षरांची ओळख सांगा. ह, ह काय आहे? महाप्राण, स्वरादी, अनुनासिक, मृदुव्यंजन. तर ह हे एक महाप्राण आहे. स्वरादी जसे आ या दोन स्वरादी आहेत. शब्दकोशातील शब्दांचा क्रम कशानुसार ठरतो? तर हा क्रम वर्णांच्या अद्याक्षरानुसार ठरत असतो. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य आहे. पुढील शब्दातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. आता इथं केवल प्रयोगी अव्यय आहे शाब्बास. तसेच इथं केवळ प्रयोगी अव्यय अरे रे, अबब ही सर्व केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत. त्यानंतर झाडाखाली, इथे खाली हा शब्द आला आहे. खाली, वर, मागे, पुढे ही सर्व शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लता मंगेशकर यांच्या गाण्यामधील माधुरी अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर माधुरी, माधुरी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आपल्याला सांगायचा आहे. एक भाववाचक नाम, दोन विशेष नाम, तीन विशेषण, चार क्रियाविशेषण. तर गाण्यातील माधुरी, माधुरी हा इथे भाववाचक नाम म्हणून वापर करण्यात आला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर आहे. सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पुत्र, सुती, तनय, सुता. तर सूतचं स्त्रीलिंगी होईल सुता. सूत म्हणजे मुलगा आणि सुता म्हणजे मुलगी. त्यानंतर पुढील शब्दातील भिन्नलिंगी शब्द ओळखा. सांडणी, सिंहीण, कोकिळ, लांडोर. यापैकी सांडणी, सिंहीण आणि लांडोर हे तीनही स्त्रीलिंगी शब्द आहेत. त्यापैकी फक्त कोकिळ हा एक पुल्लिंगी आहे. कोकिळचं स्त्रीलिंगी काय होईल? कोकिळा. कोण काय करणार आहे माझे या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे? तर यामध्ये या विधानाद्वारे तुच्छता ही भावना व्यक्त केली जाते. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य आहे. काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता? सिद्ध विशेषण, गुणविशेषण, क्रमवाचक विशेषण, साधित विशेषण. आता इथे मावळ हा धातू वापरला आहे आणि त्याच्यापासून मावळणारा हा शब्द तयार केला आहे. जेव्हा धातूपासून एखादा शब्द तयार होतो त्याला काय साधित विशेषण असे म्हटले जाते. मी निबंध लिहित असे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता लिहित असे ही क्रिया काय भूतकाळातील आहे क्रिया, आणि क्रिया लिहित असण्याची क्रिया म्हणजे डेलीची क्रिया आहे. जेव्हा डेलीची क्रिया असेल भूतकाळामधील तर त्याला काय रीती भूतकाळ असे म्हटले जाते. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात भावकर्तृक क्रियापद वापरले आहे? उजाडल्यावर सकाळ अधिकच प्रखर होणार. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. उजाडल्यावर सकाळ झाली. उजाडणार तेव्हा सकाळ होणार. आता याच्यातलं भावकर्तृक क्रियापद कोणतं आहे ते शोधायचं आहे. जेव्हा वाक्यामध्ये उजाडले, मावळले, सांजावले
अशा प्रकारचे शब्द येत असतात तेव्हा ते भावकर्तृक क्रियापदाची उदाहरणे असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. तिने सारे धान्य निवडून ठेवले या अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? तर निवडून यामध्ये निवड हा धातू आहे. त्यापासून निवडून हा शब्द तयार केला आहे. म्हणजे हे धातू साधित आहे. न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. जेव्हा वाक्यामध्ये कडून हा शब्द येतो जसे की रावण रामाकडून मारला गेला, त्याचप्रमाणे न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, तेव्हा हे कर्मकर्तरी प्रयोगाची उदाहरणे असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हाट, गुंडा आणि गुडगा हे तीनही शब्द देशी आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आहे. सूर्य रोज पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? 1 संयुक्त वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 साधे वाक्य, 4 केवल वाक्य. तर हे केवल वाक्याचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी आहे? तो घरी आल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणता तो घरी खात्रीने येणार. अरे वा शेवटी तो घरी आलाच. तो घरी येणारच नाही. इथे ते नाही आहे. हे नाही नकारार्थी वाक्यासाठी वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य आहे. 6 मात्रांच्या गटाला काय म्हणतात? तर 6 मात्रांच्या गटाला भृंग असे म्हटले जाते. आणि जेव्हा 8 मात्रांचा गट असतो त्याला पद्म असे म्हटले जाते. याच्यावर 2च प्रश्न तयार होतात. 6 मात्राचा गट असेल तर त्याला भृंग आणि 8 मात्राच्या गटाला पद्म. कवळलिंब तर 4 किंवा 5 मात्रांच्या गटाला कवळलिंब असे म्हटले जाते. आहनांचे नाक चाफेकळीप्रमाणे सुंदर आहे. या वाक्यात नाक हे काय आहे? तर यामध्ये नाक हे उपमान आहे. नाकाला आपण चाफेकळीची उपमा देतोय. त्यामुळे नाक हे उपमान आहे. शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते. हा या अलंकाराला काय म्हणतात? एक सार, त्यानंतर विरोधाभास, पर्यायोक्ती किंवा रूपक. तर जर शिडीप्रमाणे एखादी कल्पना मांडली असेल तर त्याला सार अलंकार असे म्हटले जाते. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता? तर मिलिंद म्हणजे भ्रमर, अली, भुंगा हे तीनही मिलिंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पण अभि हा नाहीये. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डाग वाहे. या पंक्तीमधील अलंकार कोणता आहे? अतिशयोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती, ससंदेह. तर यामध्ये अतिशयोक्ती दाखवली आहे. चंद्राला खूर लागला आहे त्यामुळे चंद्रावर डाग पडला आहे. ही अतिशयोक्ती असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आहे. पिकत घातलेल्या आंब्याची डॅश. तर पिकत घातलेल्या आंब्याची आढी असते. ऑप्शन क्रमांक 2. पुढील शब्दाचे पुलिंगी रूप लिहा. आरशी, आरशीचं पुलिंगी आरसा होईल. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य आहे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? श्रीयुक्त, राजमान्य, श्रीमती, श्रीमान. तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीमती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.